नमस्कार मंडळी, मी रोहित बापट. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण पावनखिंड या सिनेमाबद्दल बोलणार आहोत. खरं तर हा विषय इतका मोठा आहे आणि माझ्या देखील मनाच्या इतक्या जवळचा आहे की एका व्हिडिओमध्ये त्याची भावनिक बाजू आणि तांत्रिक बाजू मांडणं माझ्या मते तसं थोडंसं अन्यायकारक होईल. म्हणून मी काय करणार आहे, हा व्हिडिओ जो आहे तो 100% समालोचन, तांत्रिक बाजू सिनेमाचा आपण बघणार आहोत आणि जी भावनिक बाजू आहे त्याच्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे माझं मनोगत म्हणून. तर मी सगळे मिळून 3 व्हिडिओज बनवणार आहे या सिनेमावर. एक आहे समालोचन जो आत्ताचा, एक आहे माझा मनोगत या सिनेमाबद्दल आणि एकूणातच या विषयावर, आणि तिसरा व्हिडिओ जो हिंदीमध्ये मूव्ही रिव्ह्यू, तो मात्र सगळ्यांसाठी आहे, तो एकत्र आहे. तर आता आपण समालोचनाला सुरुवात करू. पण ते सांगायच्या आधी IMDb वरती किंवा अनेक साईट्सवरती हा सिनेमा खूप जणांना आवडलेला आहे, त्याचे रेटिंग्स पण खूप आहेत. हे सगळं जरी मान्य असलं तरी देखील तांत्रिक बाजूंचं समालोचन आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणजे वस्तुनिष्ठ ज्याला आपण म्हणतो तसं करता आलं पाहिजे, जे मी करायचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे कदाचित काही गोष्टी तुम्हाला आवडणार नाहीत, पटणार नाहीत. जर तुमचाही तर्क असेल तोही जरूर मांडा. त्यात आपण सुरू करूयात समालोचनाला. एकतर सिनेमा मला विचाराल तर चांगला आहे, खिळवून ठेवतो. सिनेमात काय काय घडतं हे मी खूप नाही सांगणार, कारण की तुम्ही स्वतः सिनेमा जाऊन बघा आणि सिनेमा बघण्यासारखा आहे, एकदा तर निश्चित बघण्यासारखा आहे. त्यामुळे हा प्रश्नच उद्भवत नाही. त्यात आपण एक एक त्याची बाजू बघायला लागू. पहिली गोष्ट, कथानक जे आहे, ज्याला आपण प्लॉट म्हणतो, त्याचा विस्तार. मला असं वाटलं की काही गोष्टी ज्या आहेत त्या थोड्या उगीच आल्यात का काय. कारण की पावनखिंड हा शब्द जेव्हा कानावर पडतो तेव्हा मी एक इतिहासाचा विद्यार्थी म्हणून, इतिहासाचा संशोधक म्हणून, कसंही म्हणा, माझ्या मनामध्ये अनेक कथा, अनेक पात्र, माणसं ही डोळ्यासमोर उभी राहतात आणि त्या खिंडीसारखाच काय म्हणतात त्याला की भावनिक दृष्ट्या आणि मराठी मानसपटलाला बांधून ठेवणारा तो विषय आहे की त्याच्यामध्ये इकडे तिकडे फिरण्यासाठी जास्त जागा नाही आहे. त्यामुळे मला कथानक अजूनही वाटतं निश्चितपणे की काही गोष्टी ज्या आहेत त्या थोडं आपण बॉलिवूडसारखं करतो की काय, की हिरो हिरोईन आणि असं. माझ्या मते ते टाळता आलं असतं. याचं कारण पण मी सांगतो का ते. कारण की सिनेमाच्या सगळ्यात सुरुवातीला भालजी पेंढारकर यांना अभिवादन केलेलं आहे आणि भालजी पेंढारकरांचे सिनेमे जे तुम्ही आधीचे सगळे बघाल त्यामध्ये कथानक जे आहे ते इतकं, त्याला शब्द असा चुस्त हा शब्द आहे खरं तर, क्रिस्प ज्याला आपण म्हणतो, की चपखल आहे. इतर गोष्टींना वाव नाही. तर तो कदाचित टाळता आला असता, जेणेकरून मुख्य पावनखिंड जी आहे त्या पावनखिंडीमध्ये प्रेक्षकांना जास्त वेळ मिळाला असता. हे माझं वैयक्तिक मत त्याच्यामध्ये. दुसरी बाजू आहे त्याचा संवाद. दिग्पाल लांजेकरच माझ्या मते संवाद लेखक आहेत, याचे दिग्दर्शक देखील आहेत. तर संवादांमध्ये बहुतांशी मला काहीच काय म्हणतात त्याला खटकलं नाही, काही असं काही फार झालं नाही. काही काही क्षणी फक्त असं होतं की सध्याचा जो सिनेमा बनवण्याचा जो एक ट्रेंड आहे, ट्रेंड म्हणेन मी याला, कारण की ऐतिहासिक सिनेमे बनवण्याचा सुद्धा एक ट्रेंड आपल्याकडे आलेला आहे की ज्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, टॅग लाईन्स किंवा कॅच लाईन्स ज्याला म्हणतो, की एक वाक्य की ते एकदम प्रेक्षकांना खुश करण्यासाठीचं जे वाक्य असतं तशी आणण्याची एक प्रथा निर्माण झालेली आहे. कशी काय हे आपण त्याच्यावर नाही आता बोलत आहे, पण ते मला कधी कधी ते नको वाटतं.
असं नाही की संपूर्ण सिनेमाच असा आहे, अजिबात नाही. सिनेमा उत्तम आहे, संवाद सुद्धा खूप चांगले आहेत. पण मगाशी म्हणलं तसं की आपण समालोचन करायला बसलोय, त्यामुळे चांगलं आहे तसं जे नाही विशेष आवडलं तेही सांगणार. संपूर्ण सिनेमामध्ये मी म्हटलं तसं कानाला खटकेल असं तर काहीच नाही वाटलं, 100% नाही. संवाद चांगले आहेत, मुख्य पात्रांच्या तोंडी जे संवाद आहेत ते सुद्धा चांगले आहेत आणि त्यांनी ते चांगले घेतले सुद्धा आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये मला जर विचाराल तर अभिनय ही या सिनेमाची उत्तम बाजू आहे. म्हणजे ज्या गोष्टींमुळे सिनेमा तुम्हाला धरून ठेवतो पूर्ण वेळ, त्याचा सगळ्यात मोठा भाग जो आहे तो कलाकारांचा आहे. कलाकारांनी उत्तम अभिनय केलेला आहे आणि त्यामध्ये संवाद हा सुद्धा एक भाग येतो, कारण की त्यांनी संवाद फेकच नीट नाही केली तर तुम्ही काय बघणार. त्यामुळे त्यांनी सुद्धा त्यांचं काम चांगलं केलेलं आहे. मग ते अजय पुरकर असो किंवा नाव विसरलो पण मृणाल कुलकर्णी असो, अनेक मोठमोठी मंडळी त्याच्यात आहेत काम करणारे, तर त्यांनी अभिनय त्यांचा चांगला केला आहे. स्ट्रिक्टली सांगायचं आमच्या भाषेमध्ये, सिनेमा बनवणाऱ्यांच्या भाषेमध्ये, तर दिग्दर्शकाने जे सांगितलं आहे ते चोखपणे केल्याचं दिसून येतं. आणि हे लक्षात ठेवलं पाहिजे की हा सिनेमा माझ्या मते त्यांनी 21 का 22 दिवसच त्यांना मिळाले होते, जास्त दिवस मिळाले नव्हते हा सिनेमा बनवायला. सो त्या वेळेमध्ये ही चांगली कलाकृती उभी करणं हे चॅलेंज आहे आणि हे निश्चित जमलेलं आहे. पुढची गोष्ट दिग्दर्शन. आता दिग्दर्शन इतका मोठा विषय आहे खरं तर, पण एक गोष्ट जी मला आवडली त्या ह्याच्यामध्ये की ऐतिहासिक जरी असलं तरी ते सेट नाही वाटले. म्हणजे आता कसं सांगायचं हे अवघड आहे, पण जे लोक ऐतिहासिक मालिका बघतात त्यांना जास्त कळेल मी काय सांगतोय ते, की सेट नव्हते वाटत. त्यामुळे ती काळजी त्यांनी पूर्णपणे घेतली होती की कुठेही सेट जाणवत नाही की अरे हे खोटं लावलंय. एक फक्त प्रसंग आहे त्याच्यामध्ये, तो दगड जो आहे तो खोटा आहे, तो ते छोटा डिस्क्लेमर त्यामध्ये, पण मी तो कुठे काय ते नाही सांगत, ते तुम्हाला कळेल सिनेमा बघितल्यानंतर. पण हा एक उत्तम भाग त्याच्यातला होता आणि ही काळजी दिग्दर्शकाने जास्त घ्यायची असते. आर्ट डिपार्टमेंट घेतच, पण ही त्यांनी जास्त घ्यायची असते, तर ती उत्तमरित्या घेतलेली आहे. अभिनेते जे आहेत, अभिनेत्री जे आहेत, त्यांना उत्तम सांगितलेलं होतं आणि त्यांनी सुद्धा ते केलेलं होतं. त्यामुळे हे दोन गोष्टी जाणवतात की अरे दिग्दर्शक आणि कलाकार हे एकत्र दे आर ऑन वन पेज म्हणतात तसं, की एका दिशेने आहेत सगळे, त्याच्यात फरक नाही आहे. सो त्या बाजूने सुद्धा उत्तम आहे. मला त्याच्यामध्ये काही विशेष हे नाही वाटत. हां, पण पटकथा जी आहे, स्क्रीन प्ले म्हणा किंवा काही पात्रांचं वागणं आहे किंवा त्यांचा जो पास दाखवला आहे किंवा त्यांना जे मॅनरिझम्स दिलेले आहेत ते मला वैयक्तिक खूप नाही पटले. आता पण हे कसं आहे, हे माझं मत झालं, असं नाही की सगळ्यांना तसंच असलं पाहिजे, हे माझं मत आहे. कारण की दोन महत्त्वाची मंडळी की ज्यांना माहिती आपल्याला मरण येणार आहे, बरोबर आहे, तर त्यांचा जो आवेश असायला हवा, त्यांचा जो त्यांच्या चेहऱ्यावर जे एक तेज असायला हवं, ते मला थोडं कुठेतरी कमी. आणि ते कथानक तसं ते बिल्ड होताना तसं इतकं अंगावर नाही आलं जेवढं मी अपेक्षा करत होतो. कारण की मगाशी म्हटलं तसं हा विषय थोडा जिव्हाळ्याचा पण आहे, कारण की याच्यावर मी खूप वाचन केलं आहे आधीसुद्धा आणि मला माहिती आहे, हा इतिहास सुद्धा माहिती आहे. सो ते थोडं हे, पण त्यांनी सिनेमा बघताना कुठे त्रास नाही झाला हे नक्की, तिथे तो प्रश्नच नाही आहे. प्रश्न हा नाही आहे की तुम्ही 10 पैकी 9 मिळवले की नाही, प्रश्न हा आहे की 9च्या पुढचं मी सांगतोय. सो तो एक त्याच्यामध्ये. आणि युद्ध, आता इथे महत्त्वाची गोष्ट आहे की जे माझ्याच्याने होतं हे, याचं कारण असं आहे की मला जुने सिनेमे खूप आवडतात. त्यामुळे तुम्ही यू कॅन कॉल इट माय इडिओसिंक्रसी म्हणतात त्याला, की माझ्या पर्सनल आवडीनिवडी. थेट जे कम्पॅरिझन होतं, थेट जी
मोजपट्टी जी लावली जाते ना या अशा सिनेमांना, ते जुने सिनेमे आहेत. मराठा ती तुका मिळवावा, राजा शिवछत्रपती, मोहित्यांची मंजुळा, रामशास्त्री, म्हणजे असे अनेक पूर्वी ब्लॅक अँड व्हाईटमध्ये सिनेमे होऊन गेलेले आहेत की ज्यांनी युद्धाचे प्रसंग दाखवलेत, ऐतिहासिक घडामोडी दाखवल्यात. आणि त्यांचं युद्ध दाखवण्याची पद्धत आणि आत्ता सध्याची युद्ध दाखवण्याची पद्धत यामध्ये फरक जाणवतो. मी म्हटलं तसं कदाचित ज्या काळामध्ये हा सिनेमा बनवला गेला, कोविडच्या काळात बनवला होता, त्यामुळे रिस्ट्रिक्शन्स असू शकतात. सो तसा मी दोष देत नाही, पण कुठे ना कुठे माझ्या मनात तरी ते कंपॅरिझन, ती तुलना ती होते. कारण की तेव्हा तर त्यांच्याकडे टेक्निक पण नव्हते. ते जेव्हा फिल्म्स बनवायचे तेव्हा ना त्यांचं तंत्रज्ञान प्रगत होतं ना काही होतं. आज तंत्रज्ञान पण प्रगत आहे, बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल आहेत. मग अपेक्षा जास्त असणार, एवढंच, बाकी काही नाही. आणि आपण झालंय कसं, प्रेक्षक जो आहे तो आता बाहेरचं पण भरपूर काय काय बघतो, त्यामध्ये अपेक्षा निर्माण होते. पण मी ज्याच्याशी तुलना करतो ते पूर्वीचे सिनेमे, मला ते मनापासून आवडतात आणि तुम्ही सुद्धा बघा ते. तर ही झाली युद्धाची बाजू. आणि आता मी जास्त सांगत नाही युद्धामध्ये काय घडतं वगैरे, पण काही काही पात्र जी आहेत की जी शूरवीर दाखवलेली आहेत आणि जी होती सुद्धा, म्हणजे इतिहासाची पानं उघडली तर तुम्हाला त्यांची नावं दिसतील. ते शूर होते, लढले देखील, हे सगळं आहे. पण त्यांना जे वीरमरण आलं ते अजून थोडं अंगावर यायला हवं होतं, मला नक्की वाटतं त्या युद्धाच्या ह्याच्यामध्ये, त्या प्रसंगामध्ये. तर हे ओव्हरऑल एक अंदाज, हे मी माझं वैयक्तिक मतच सांगतो याच्यावर, अर्थात माझं समालोचन आहे. पण या गोष्टी काही काही ज्या आहेत की असं वाटतं की अरे हे अजून असायला हवं होतं, आणखीन चांगलं झालं असतं, आणखीन अंगावर आलं असतं. बाकी धर्माधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं. खूप जण असं म्हणतात, मी हे खूप जणांना बोलताना पण ऐकलं की अरे ह्याचा कॉस्ट्यूम असा का केला. आता आपण कॉस्ट्यूमवरती पण बोलूयात. कपडेपट, माझ्या मते मी जे काही ऐतिहासिक सिनेमे म्हणा, मालिका म्हणा, गेले काही वर्ष बघतोय, त्याच्यापैकी सर्वोत्तम कपडेपट आणि सर्वोत्तम कॉस्ट्युम्स मला या सिनेमात बघायला मिळाले, हँड्स डाऊन. याबद्दल दिग्दर्शकांचं, जे कोणी कॉस्ट्युम्स करणारे आहेत त्यांचं कौतुक निश्चित केलं पाहिजे. मेकअप मन्स जे आहेत त्यांचं पण कौतुक केलं पाहिजे, कारण की त्यांनी उत्तम काम केलेलं आहे. आणि तुम्ही बघा, आहे याचं मी कारण सांगतो. मला खूप जण म्हणताना मी ऐकलं त्यांना की अरे सिद्धी जौहरचा कॉस्ट्यूम असा का आहे, किंवा त्याच्या आजूबाजूचे लोक आहेत त्याचा कॉस्ट्यूम असा का आहे. तुम्ही जर थोडी इतिहासाची पानं चाळलीत आणि सिद्धी जो एक समाज होता, जे लोक आहेत त्यांचा जर इतिहास बघितला ना, तर त्यांचे कपडे असेच होते. सो मला ते थोडं आवडलं की संशोधन केलेलं आहे त्याच्यावर, आणि संशोधन करून मग कॉस्ट्युम डिझाईन केलं. सो ती एक चांगली गोष्ट या सगळ्या प्रसंगामध्ये. हां, मगाच्या कथानकामध्ये आणखीन एक गोष्ट ही की हा आणखीन एक, आता दिग्दर्शकाचा चॉईस आहे हा, नाही असं नाही, पण विषय गंभीर आहे तर तो गंभीरच राहिला पाहिजे कायम, तर तो आणखीन अंगावर येतो. बाकी मी काही सांगत नाही, तुम्ही सिनेमा बघा आणि मग तुम्ही मला सांगा की मी सांगतो ते बरोबर आहे की चुकीचं आहे. त्याच्यानंतर संगीत, बॅकग्राऊंड म्युझिक ज्याला म्हणतो, पार्श्वसंगीत, ते खरंच चांगलं आहे आणि तुम्हाला खिळवून ठेवणार आहे. त्यामुळे त्याबद्दल 100पैकी 100 मार्क, काही प्रॉब्लेम नाही. एक जो पोवाडा आहे तो मला आवडला, आणि अर्थात ते लोकगीत आहे त्यामुळे ते उत्तमच आहे, त्याची चाल वगैरे तो प्रश्नच नाही आहे, तो मला आवडला. पण एक गीत जे होतं ते मला त्यावेळी तरी वाटलं, मला अजूनही वाटतं की ते नसतं तर कदाचित कथेसाठी आणखीन जागा मिळाली असती. हेही पुन्हा एकदा तुम्ही पहा आणि मग मला सांगा की
मी कुठलं सांगतो ते बरोबर आहे का चुकीचं आहे, पण हे तुम्ही पहा स्वतः आणि मग मला सांगा. असं नाही की मी सांगतोय म्हणून, पण तुम्ही पहा आणि मला सांगा. आहे आणि दुमत असू शकतं, काही प्रॉब्लेम नाही. पार्श्वसंगीताचं हे झालं. एक जी गोष्ट तांत्रिकदृष्ट्या, आता हे जे लोक ज्यांना फिल्म मेकिंग माहिती आहे, सिनेमा बनतो कसा आहे माहिती आहे, त्यांच्यासाठी म्हणून एडिटिंग आणि कलर डेफिनेशन किंवा कलर पॅलेट उत्तम आहे बरं का. ज्यांना ही कन्सेप्ट माहिती आहे, ज्यांना ही संज्ञा माहिती आहे, कलर पॅलेट म्हणजे काय, कलर पॅलेट उत्तम आहे. एस्पेशली खिंडीमध्ये तर उत्तमच आहे, पावनखिंडीमध्ये त्याची काळजीच करायची नाही. जी तक्रार आहे माझी थोडी ना, ती एडिटिंगमध्ये, की तिकडे कधी कधी जाणवतं की अरे थोडं ह्यूज, आता हे मी खूपच तांत्रिक सांगतो, पण रंगांची थोडी ओढाताण जास्त झाली एडिटिंगमध्ये, असं आपण म्हणूया. आता हे मी त्या क्षेत्रामध्ये थोडं काम करतो, त्यामुळे मला माहिती आहे. कदाचित सामान्य प्रेक्षकांना हे कळलं पण नसेल. कट्स चांगले आहेत, कलरबद्दल मला प्रश्न आहे, अजूनही आहे. सामान्य मंडळींना कळणार नाही, काही प्रॉब्लेम नाही. बाकी अजय पुरकर मला विचाराल तर ड्रीम रोल आहे अजय पुरकरसाठी. उत्तम काम केलेलं आहे. मगाशी म्हणलं तसं जे दिग्दर्शकांना अपेक्षित आहे ते जाणवतं, की जे अपेक्षित आहे ते काम केलेलं आहे, सगळ्यांनीच केलं. अभिनय ही एक जमेची बाजू आहे या सिनेमाची. अभिनय, पार्श्वसंगीत, त्याच्यानंतर कॉस्ट्युम डिझाईन, त्याच्यानंतर पटकथा सुद्धा वाईट नाही. फक्त काही गोष्टी उगीच वाटत नसल्या तरी चालल्या असत्या, किंवा कथेला आणखीन जागा मिळाली असती त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आणखीन एक चांगलं ह्याच्यामध्ये ते की जेन्युइन वाटतं. मगाशी म्हणलं तसं की कुठे सेट आहे किंवा हे आर्ट डिपार्टमेंटनी हे उत्तम आणलं, की असं खूप खोटं वाटत नाही. की जे आता मी काही लोकांचे रिव्ह्यू वाचले होते की अरे हे लो बजेट आहे हे जाणवतं वगैरे. बिलीव्ह मी, प्रश्न तो नाही आहे. म्हणजे कारण की ज्या काळात तो बनवला आहे हे पण आपण बघितलं पाहिजे. पैसे खूप आहेत तुमच्याकडे, पण तो काळ असा होता की जेव्हा खूप काही करणं शक्य नव्हतं. कदाचित आज जर करायला घेतलं तर आणखीन करता येईल काही, पण त्या काळात तो करणं आणि तो पूर्ण करणं हे खूप महत्त्वाचं होतं. सो ते एक चांगलं होतं. सुरुवात कथेची चांगली होते, शेवट चांगला होतो. चिन्मय मांडेकरनी पण चांगलं काम केलेलं आहे. अस्ताद काळे आहे, त्यांनी पण चांगलं. आता ते कसं आहे की काही गोष्टी ज्या आहेत ना, मगाशी मी म्हटलं तसं की थोडा पगडा होतोय आपल्यावर, मालिकांचा म्हणा किंवा बॉलिवूडचा म्हणा. तर ती जी एक मराठी छबी आहे ना, मराठी सिनेमाची, मराठी ऐतिहासिक सिनेमाच्या छबीची, ती कुठे कुठे ती राहत नाही आहे आपल्या हातामध्ये. आता हे मी तुलना करतोय भालजी पेंढारकर आणि त्या काळातल्या सिनेमांबरोबर. त्यामुळे काही जणांना हे पटणार पण नाही, पण मी कारण की माझ्या दृष्टीने ते उत्तम सिनेमा आहे आणि तुलना उत्तमशी केलेली जास्त चांगलं. तर ते मला जाणवतं की अरे हे खूप फिल्मी खूप जास्त होतं आहे कथापेक्षा. तर ते काही पात्रांबद्दल मला निश्चित वाटलं, पण त्यांची कामं थोडी कमी आहेत, त्यामुळे इतका त्रास नाही झाला. मुख्य पात्र जे आहेत त्यांनी उत्तम काम केलं, त्याबद्दल काहीच प्रश्न नाही. तर ओव्हरऑल हे माझं समालोचन. त्याच्यामध्ये मी आधीच म्हटलं तसं कदाचित काही जणांना इतकं पटणार नाही मी काय सांगतोय, कारण की सिनेमा पॉप्युलर आहे, लोकांना आवडतोय, हे सगळं मान्य आहे आणि त्याबद्दल मी वेगळा व्हिडिओ करीनच. माझं मनोगत जे आहे ते मी मांडीनच, तो विषयच वेगळा आहे. आत्ता इथे आपण समालोचन करतोय, त्यामुळे चांगल्याबरोबर जे नाही एवढं चांगलं वाटलं ते पण सांगणं योग्य आहे. एक विद्यार्थी म्हणून, सिनेमाचा विद्यार्थी म्हणून, मी स्वतः पण दिग्दर्शक आहे, लेखक आहे. अर्थात मी पण फार मोठा काही खूप मोठे दिग्दर्शक सारखं क्रिस्टोफर नोलन काही लागून नाही गेलो. खूप जण ते पण म्हणतील की तू कोण आहे वगैरे, पण प्रश्न तो नाही. आपल्याला शिकता पण आलं पाहिजे, ॲनालिसिस करता आलं पाहिजे आणि वस्तुनिष्ठ मांडणी थोडी करता आली पाहिजे. तर हा माझा प्रयत्न होता. तुम्ही सगळ्यांनी हा सिनेमा बघा, हे मी 100% सांगू शकतो.
अगदी कुणाचीही शपथ, एकदा सिनेमा बघण्यासारखा नक्की आहे. नक्की म्हणजे नक्की आहे. तो पहा, किंवा तुम्ही जर आधी बघितलं असेल तर मला सांगा की तुम्हाला हे विश्लेषण तुम्हाला पटलं का? नाही पटलं तरी सुद्धा ठीक आहे, हरकत नाही, त्याच्यावरही चर्चा होऊ शकते. पण तुमचा अभिप्राय ऐकायला मला खूप आवडेल. माझं मनोगत जे आहे त्याच्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. सो तेव्हा आपण भावनिक गोष्टींबद्दल, कारण की दिग्पाल लांजेकरांचं आणि सगळेच सिनेमा ज्यांनी हा बनवला आहे त्या सगळ्यांचं कौतुक देखील करणं तितकंच गरजेचं आहे जेवढं विश्लेषण करणं गरजेचं आहे. आणि मला ते या समालोचन आणि ते कौतुक याच ते सरमिसळ करायची नव्हती, म्हणून मी हे 2 वेगळे व्हिडिओ बनवतोय, एवढंच. आय होप तुम्हाला हा मूवी रिव्ह्यू, सिनेमाचं समालोचन आवडलं असेल. तुमची मतं मी म्हटलं तसं जरूर मांडा. आपण सगळ्या मतांचा आदर करतो, काही हरकत नाही. आणि माझं एक टेलिग्राम चॅनल मी बनवलेलं आहे या यूट्यूबच्या चॅनलसाठीचाच फक्त, तिकडे बाकी काही होत नाही. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ठेवतो आहे. ते निश्चित तुम्ही जॉईन करू शकता. तिकडे आणखीन आपला संवाद होऊ शकतो, तुमच्या सूचना असू शकतात, विषय मांडू शकतो. आणि मला देखील यूट्यूबवरती कुठल्या प्रकारचे किंवा कुठल्या विषयांवरती बोलता येईल, कुठले विषय मांडता येतील, ते मला पण एक दिशा मिळेल. तर जरूर तो ग्रुपला जॉईन करा आणि मी म्हटलं तसं तुमचा अभिप्राय कळवा. धन्यवाद.